जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधव यांच्या गावागावातील बैठकांना सुरुवात झाली। गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील तालुका बौद्ध समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांशी आमदार जाधव यांनी संवाद साधला। या निवडणुकीत एकत्र काम करूया आणि जिंकून येऊया असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। तुमची एक ताकद आहे आणि ही ताकद मतांच्या रूपाने सिद्ध करता येते। बाकी अशी ताकद दाखवायची असेल तर कुस्तीच्या आखाड्यामध्ये उतरावं लागतं। ते काय आपण काय सगळे रोज काय कुस्तीच्या आखाड्यात कोणी काय उतरत नाही, पण तुमची ताकद ही विभागली गेली असल्यामुळं या सगळ्याला कुठेतरी एक संगतीचं स्वरूप आलं पाहिजे आणि ती ताकद कुठेतरी विश्वासानं कोणाच्या तरी पाठीशी उभी केली पाहिजे आणि ती जर पाठीशी केली तर त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला सुद्धा आपला राजकीय लाभ किंवा राजकीय फायदा म्हणा किंवा राजकीय जिथे कुठे संधी असेल ती आपल्याला घेता येते। पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सगळीच मंडळी, परंतु वेगवेगळ्या नेत्यांच्या दृष्टीने ती विभागली मंडळी। एक काळ केंद्रामध्ये 4 खासदार हे RPI गटाचे होते, ज्याच्यामध्ये आपले प्रकाशजी आंबेडकर, रामदासजी आठवले, राजू गवई साहेब आणि योगेंद्रजी कावाडे साहेब। आज एकही खासदार एखाद्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही। एकही आमदार तुमच्या ह्या कुठल्याही संघटनेमार्फत लोकांमधून निवडून येत नाही। आता आपण बघितलं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कालच रिझल्ट लागला। आठवले साहेबांना केंद्रात मंत्रीपद मिळाले। कोणी काही गैरसमज करून राखवू नका, जी मी मांडणी केली ती तुम्हाला माहिती। पण एकाला दिलं की सगळ्या समाजाला मिळालं किंवा त्या आंबेडकरी अनुयायांना सर्वांना मिळालं अशी जी धारणा आहे ही आता पूर्वीसारखी काही राहिलेली नाही। लोक सुशिक्षित झाले, त्यांनाही आपले अधिकार हक्क कळायला लागलेत आणि म्हणून त्यांना कुठे ना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे। आता सुद्धा आंबेडकर साहेब म्हणाले की आम्हाला 25 आमदारांची जागा मिळाल्या पाहिजे। गेल्या वर्षी एकही जागा दिली देताना देतात, पण एबी फॉर्म मात्र भाजपाचाच असतो। आता ज्याच्या चिन्हावर लढतो त्या पक्षाचा तो माणूस होतो, तुमचा थोडी होतो, तुमचे थोडी पक्षाचा राहत नाही। तसंच आता पण नगरपालिकेमध्ये 227 वार्डांमधून 25 नगरपालिकेची जागा मिळाल्या पाहिजे असा आग्रह झाला। मिळाल्या किती? काहीच मिळालं नाही, काहीच मिळालं नाही। आता बरेच वर्ष बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडे अकोले महानगरपालिका त्यांनी कायम राखलेली होती। यावेळेला तिथेही भाजपानं धुवा उडवून टाकला, पार MIM ला पुढे करून तिथेही धुवा उडवून टाकला। आजी MIM एवढी वाढली ह्या देशामध्ये, आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये MIM बद्दल सगळ्यांच्याच मनात राग आहे, तो वाढताही कामा नाही पक्ष। पण आज तो तुमची एवढी ताकद असून तुमच्या पुढे कितीतरी गेला संपूर्ण राज्यामध्ये, तो जवळजवळ आता अजून स्पष्ट व्हायचं आहे। पण मला वाटतं 4-5व्या नंबरला तो आज त्यांची विजयाची आकडेवारी बघितली तर 4-5व्या नंबरला 100च्या पुढे काहीतरी त्यांचे लोक गेले असं। आणि मी आतापर्यंत छोट्या समाजाला जास्त संधी देतो, छोट्या समाजाला। माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये जर तुम्ही बघाल तर मी माझ्या समाजाची कधीही बैठक घेतलेली नाही। मला निवडून आणा मी तुमच्या समाजाचा आहे म्हणून पण मी सांगितलेलं नाही। निवडून आल्यानंतर माझा समाजानं मला कधी सत्कार पण केला नाही कधी, पण मी निवडणुकीमध्ये सुद्धा कधीच समाज सांगितलेला नाही। माझं काम हा माझा समाज। लोक आले की काय करतात, तुम्ही तुमच्या जातीचा, मी तुमच्या धर्माचा, मी तुमच्या नात्याचा, मी तुमच्या गावाचा, मी तुमचा सोयरा, मी तुमचा जवळचा म्हणून मला मतदान करा। मी आज भाषण कधी जिंदगीत असं नाही। मी तुम्हाला विकास कामाकरता दिलेला शब्द जर पूर्ण केला असेल तर तुम्ही मला मतदान करा, यापेक्षा तुमची मर्जी। मी कधीच असं सांगत नाही, कधीच असं सांगत नाही। पण तरी देखील
तरी देखील मी छोट्या छोट्या समाजाला संधी देत असतो. मी माझ्या आत्ताच निवडणूक जर बघितली, तुम्ही आत्ताची निवडणूक जर बघितली, गेल्या ते सोडा, सुरेश सावंतांना जशी संधी दिली तसे आता इथं संजय पवार बसलेत, आपण सुनील पवारांना संधी दिली. 50-60 मतं 100 मतं असतील यांची, याच्यापेक्षा भार काय मतं नाही त्यांची. आपण तिथं उमेदवारी दिली, आपण त्यांना उपसभापती पण केलं. आपण असं कधी म्हटलं नाही की बाबा थोड्या समाजाचा आहे, छोट्या समाजाचा आहे. माझं तर राजकारण असं आहे की छोट्या समाजाला संधी दिली पाहिजे, हा माझा आग्रह असतो. आत्ता सुद्धा जर तुम्ही बघाल तर मी नेहमी सांगत असतो की 2 समाज मोठे आहेत, कुणबी आणि मराठा. कुणबी आणि मराठा हे 2 समाज मोठे आहेत. हे 2 समाज मोठे असल्यामुळे हे फक्त पद वाटून घेतील आणि ही पद वाटून घेतली तर बाकीच्यांना संधी नाही. संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि या तालुक्यामध्ये कोष्टी समाजाची एकच वाडी आहे ना, अग्रोलीत. आपण तिथं पूर्वी निवडणूकर म्हणून कोष्टी समाजाची सभापती केली गेल्या निवडणुकीला ना, यांचा गावाला विचार केली का नाही? केली का नाही केली? केली. आपण आता काताळकर नावाचं लोहार समाजाचं कुटगिरीमध्ये एकच घर आहे, एक दुसरं घर नाही, आपण त्यांना उमेदवारी दिली. आपण आता इथं बाजूला तुमच्या पालपेण्यामध्ये कुंभार समाज आहे, आपण तिथं काय नाव देतो, उमेश खैर, तो कुंभार समाजाची बाई आहे, तिला पण दिली. ग्रॅज्युएट आहे पोरगी, द्या हिला. आपण तिला तिथं दिली. त्याच्या पलीकडं खारवी समाजाची जांभारकर पोरगी म्हणून मी दिली आणि जिल्हा परिषदेला माझा मुलगा उभा राहिला. आता वास्तविक माझा मुलगा उभा राहिला म्हटलं तर इथं आता कुणबी मराठा राजकारण झाल्याशिवाय राहील काय? होणार ना. माझ्या समोर, मुलाच्या समोर कोणतरी हे कुणबी समाजाचा उमेदवार देणार आणि समाज करणार. पण खालच्या दोन्ही मी कुणबी समाजाचे दिलेले नाही. माझा मुलगा पडेल, तो जिंकून आला पाहिजे. माझा मुलगा आहे का, मी तो पडला म्हणजे मी पडल्यासारखं त्यांना आनंद होईल ना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.